पैस लावू नका. कामानं लय मोठमोठाल्या ऋषीला बेजार केले. तुम्ही सुद्धा कामान बेजार होतात. नाही होणार ग. आणि पैजेत उतरले. आईसाहेबानं एका जंगलात भिल्लीनीचं रूप घेतलं. आईसाहेब म्हणजे पार्वती आईसाहेब, गिरिजा माता, भगवान विघ्नहर गणेश बाप्पांच्या मातोश्री यांनी भिल्लिनीचं रूप घेतलं. आता रूप जरी भिल्लिनीचं घेतलं असेल पालागीला बांधून, तर तेच झाकत कमावलीचं. आदिशक्ती आहे, तेच कसं झाकल हे तेच पाहल्याच्या नंतर शिवजीचं डमरू गेलं आणि त्रिशूळ गेले. त्रिशूळ गेले, डमरू गेले, गेले व्याघ्रांबर ग. दिगंबर रूप झाला, झाला पंचानन. दिगंबर रूप झाला, झाला पंचानन. नैवम गिरगावकर लिखितम. गिरगावच्या बाळून दिले. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची. इतका कामी चित्र. यानं पंढरीतल्या मालकाला सोडलं नाही, यानं काशीतल्या मालकाला सोडलं नाही, आणि या कामाला जन जिंकलंय तो नर आहे, तो नर आहे. जमदग्नी दुर्वास नारीले महान महान ऋषी. कोण दुर्वास, कोण जमदग्नी? 5 अत्यंत रागीट लोकांपैकी एक व्यक्ती जमदग्नी. 5 अत्यंत रागीट लोकांपैकी एक व्यक्ती दुर्वास. शीघ्रकोपी म्हणायचं त्यांना, शीघ्रकोपी. याच्यातले 5 लोक त्याच्यापैकी 2 होते. कोण जमदग्नी? कोण? किती राग, किती राग. एका घरी जेवायला गेलो. काय जेवता म्हणले महाराज? काही नाही, पिठलं भाकरी करा. काय म्हणले महाराज? पाकशास्त्रात माझ्या बायकोची PhD झाली, तिला गोल्ड मेडल भेटलंय. गोल्ड म्हणजे सोनं का? त्याचं पारितोषिक तिला भेटलंय, आणि तुम्ही पिठलं भाकरी मागता. मी म्हणलं अरे तुम्ही काही देताल राजू, पण मला पिठलं भाकरी, मी शेतकरी माणूस आहे. हे आगाव खाल्ल्यावर आगावपणा करीन ना मी. त्याच्यामुळं शक्यतो ह्या थोत्रात साधं घातलं पाहिजे, म्हणजे बाकीचे नीट राहते. सगळ्यात हरामखोर हे थोत्तर आहे. हे कंट्रोल मध्ये ठेवलं की बाकीचे छिद्र गोड राहते. विठाला आता तुमच्या गाडीवर मी 4 चाकाची गाडी घसरायली तुमच्या रस्त्यावर. तुम्ही आता जेवताना जर 2-3 वाट्या आमटी शिल्लक पेली, तर तुमच्या चपला नाही घसरायच्या का रातच्या 12ला उठल्यावर? त्याच्यामुळं कमी आमटी. हे तोंड सांभाळायचं जरा थोडं. करा म्हणलं पिठलं भाकरी. तुम्हाला का कशा वाढा? म्हणलं पोळी जशी वाढी ती तशी भाकर वाढणं. पोळी हानी ती का तू? पोळी बी अशी टेकी ती तशी भाकरी टेकणं. बरोबर करते महाराज. केली भाकरी, केली पिठलं केलं. राग सांगाय भाकरी तिनं आपली 4 कोरा करून वाढल्या, पण एकही कोर नव्हती त्या कोरात केस निघला नाही. गुटका मोरड्या खालची कोर अशी उचलून येत होती क्रेननं धरल्यावर. तर म्हणलं हे तुकडा कसा खाली पडन? तोडान म्हणलं महाराज. म्हणलं दादा हे तुझ्या मंडळीचे केस आहे, त्याच्यात पिठल्यात पण 2 निघले. महाराज हा संसार आहे. अरे म्हणलं आम्ही बाई संगत लग्न केले, आम्ही कुठे शेळ्या मेंढ्या संग केलं? आम्हाला बायकोच आहे ना. हा का लग्नात तिची चप्पी केलेली थोडीच होती आमच्या बायकोची. तिचे निघत नाहीत ना. नाही म्हणे महाराज माझ्या बायको लय डोकं इचरायचा नाद आहे. पिठल्या तिचरी ती काय? का भाकरीच्या उंड्या तिचरी ती? नाही महाराज काय संसार पाया चोंबाळ्या. राग सांगायलो. राग महाराज राग. माशाचा संसार पाहिला बाईनं. पंडित भाऊ माशाचा संसार. आंघोळीला बाई गेली स्नान करण्याकरता. स्नान करण्याकरता माऊली गेली आणि आंघोळ करायला गेल्या. स्नान आटपल्यावर अंगावरचा पदर असा गंगेत घालायचा आणि पदरात पाणी बांधायचं आणि मालकाची पाद्यपूजा करायला आणायचं. पण मग त्या दिवसापासून पाणी येत नव्हतं. मालकाने विचारलं पाणी कसं नाही आलं? काय कळत नाही मला.
डोळे झाकून पाहिलं, माशाच मैथून पाहिलं. मुलाला बोल, इकडे ये. आईचं डोकं कापून टाक. ते म्हणलं बापरे, बाबाचा आगावर राग, माईचं डोकं कापायला सांगायला नाही. फेकून दिला परशु. एका मुलाला सांगितलं काम आहे. काय काम आहे सांगा बाबा. वचन दे. वचन घेतलं पोराचं. सांगा बाबा काम. आईचं डोकं कापायचं. डोकं काप. पुढचा आता अधिकार मोठा होता तो सोडून द्या, पण राग. पाण्यातल्या माशाचा संसार पाहाल सहन झाला नाही, त्याला जमदग्नी म्हणतात. पोरान डोकं कापलं. बाप प्रसन्न झाले. वडील काय देऊ तुला. ज्या माईचं डोकं कापलं ती माय पुन्हा द्या. पोरग हुशार होतं ना ते, अधिकारी पोरग. ते आपल्या पोरासारखं थोडंच होतं. मायबाप कीर्तनाला गेल्यावर कांद्याचं गठुडं इकलं, मकाचं गठुडं पुढून कुत्रं ठुलं तर खिडकीतून मकाचं गठुडं बाहेर टाकलं. असं थोडंच पोरग होतं. काहीचे कुत्रे चांगले, इतके पोट्टे खराब. विठाला एवढ्या रागीत लोकांना कामानं बेजार केलं. अरे कामी चित्र आहे सज्जन. आणि हा काम जन जिंकलाय का, तो माणूस नर आहे, तो व्यक्ती नर आहे, तो ज्याच्या दरबारात कीर्तन आहे. चालत असलेला 151 वर्षांची परंपरा. काय जुनाट परंपरा आहे सज्जनो. मी कोणाचंही कौतुक नाही करणार. मला कोणीही कीर्तनाला नेते. वारीहून आल्यावर मागच्या आठवड्यात एक कीर्तन झालं. आता मी त्याचं नाव घेत नाही. मलाच पाप लागला असेल ते हरामखोराचं कीर्तन मी केल्यावर. त्याला बायको कदरली त्याच्या वाढदिवसाला मूळ कीर्तन. हे मूर्खपण आहे. आमच्या लोकायला पाप लागते. ते पाप ही जुनी परंपरा आहे. महाराज, स्वातंत्र्याच्या नंतर सप्ते सुरू झाली. हे स्वातंत्र्याच्या पूर्वी असलेली परंपरा आहे. आता सप्ताह किती मोठा असेल, तुम्ही किती कोटी रुपये खर्च करता याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. पण तुमच्यापेक्षा हजारो पटीनं धन्यवाद त्या लोकांना देईल. त्या काळात विहिरी जास्त कमी होत्या, पाईपलाईन नव्हत्या, मोटारीची व्यवस्था नव्हती, रस्त्याची व्यवस्था नव्हती, एवढी पदार्थ नव्हते, पाला पाचोळा कमी होता. हे पण पाचोळा कमी होता. आणि त्या काळात कन्या आंबाड्यावर 150 वर्षापूर्वी जी माझ्या वारकरी संप्रदायाची ज्ञानोबाराय तुकोबारायची पताका माझ्या मारुतीरायाच्या समोर, मारुतीराय म्हणण्यापेक्षा विश्वातल्या 1 नंबरच्या वारकऱ्याच्या पुढे लावली. 150 वर्षापूर्वी जगातला 1 नंबर वारकरी कोण असेल तर मारुतीराय. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. 150 वर्षापूर्वी वैष्णवातल्या अतिश्रेष्ठ वारकऱ्याच्या पुढे या गावातल्या बुजुर्गांनी, मला असं वाटतंय त्याच्यातले गोरक्षनाथ महाराज जिवंत नसतील लोक. 150 वर्षापूर्वी सुरू केलेले कसे जिवंत असतील आप्पा. त्या स्वर्गीय पुण्यात्म्यांना गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. मी नेहमी सांगत असतो, टाकळीकर आपल्यापेक्षा वयस्कर माणसाचा कधी बी आदर करायचा. आपल्यापेक्षा मोठा पक्वद्या असेल, वयस्कर पक्वद्या असेल, प्रमोद महाराज आपल्यापेक्षा वयस्कर गायक असेल, माझ्यापेक्षा वयस्कर कीर्तनकार असेल, अभ्यास किती असेल मला ते सांगायचं नाही, पण वयानं मोठे असलेली व्यक्ती आपल्यापेक्षा चांगली का, त्यांनी परमार्थ इथपर्यंत आणलाय, आपल्याला पुढे न्यायचा आहे. म्हणून मोठ्यांचा सन्मान करायचा. म्हणून 150 वर्षापूर्वी ज्यांनी ही मुहूर्तमेढ लावली, माझ्या धर्माची पताका, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची पताका, माझ्या काशीतल्या मालकांची पताका, माझ्या पंढरीतल्या मालकांची पताका, माझ्या मारुतीरायाच्या दरबारात तुम्ही लावली. त्या पूर्वजांना कोटी कोटी धन्यवाद. आता चालत असलेला
हा समस्त गावकरी मंडळी वाघलगाव नवतरुण शक्तीचा जागर जागृत हनुमान मंदिर देवस्थान वाघलगाव सर्व नवतरुण मंडळ गोरक्षनाथ महाराज असतील आदरणीय विद्यमान सरपंच असतील काय नाव ते अप्पारावजी काकडे भाऊ